नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आपण चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतल्या 100 ग्रॅम मिरच्या, 50 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम जवस व चवीपुरते मीठ. तर हे बघा, मी काय केलं, मंद आचेवर कढई ठेवली व त्याच्यात या मिरच्या टाकून दिल्या. कारण आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठी या मिरच्या अशा गरम करून घ्यायच्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात मिरच्या खूप अशा वातड पडतात, मग त्यांना थोडं असं गरम केलं की छान अशा क्रिस्पी सारख्या होतात. हे बघा, झाल्या आपल्या मिरच्या. आता त्याच कढईत मी जवस पण थोडं 2 मिनिटांसाठी भाजून घेते, कारण भाजल्याने त्याची टेस्ट खूप अशी छान येते. तिळी जशी भाजून घेतो तशी भाजून घ्यायची, तिला फक्त 2 मिनिटं लागतात. व जवसचे तर खूपच फायदे आपल्या शरीरासाठी, आपण असे खाऊ नाही शकत, म्हणून आपण मुखवास किंवा अशा चटण्या बनवून घ्यायच्या. तरी बघा, फक्त 2 मिनिटं भाजली गेली आपली जवस. थोडा तिचा कलर पण चेंज होतो, असा सुगंध पण वेगळाच येतो. तर आता मी हे पण काढून घेते, जवस पण. तर इकडे मी त्याच कढईत आता शेंगदाणे टाकून घेतले व मंद आचेवर ते पण भाजून घेते 3 मिनिटांसाठी, म्हणजे छान आतून पण भाजले जातात. हे बघा, छान भाजले गेले. आता मी ही सगळी सामग्री 5 मिनिटांसाठी गार होऊ दिली, नाहीतर गरम गरम टाकले की ते सगळं मिक्सरच्या भांड्याला चिपकून जातं. आता टाकून घेतले मी जवस व त्याच्यातच मिरच्या टाकून घेते आपल्याला पाहिजे तेवढ्या. मी थोड्या मिरच्यांचा वापर कमी करणार आहे, कारण जवस हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या शरीरात जायला पाहिजे. एक तर आपण मुखवास बनवतो, नाहीतर चटणी, म्हणून मी मिरच्या फक्त थोड्या टेस्ट यासाठी घेतल्या व त्याच्यात चवीपुरते मीठ. हे आता मिक्सरमधून फिरून घेते. खूप बारीक नाही करायचं आपल्याला, छान जाडसर ठेवायचंय. तरी बघा, छान जवसाची चटणी तयार आहे आपली. तर लगेच याच मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाणे टाकून घेते व मिरच्या, आपल्या उरलेल्या मिरच्या, कारण शेंगदाणे थोडे असे गोड चवीचे राहता, म्हणून त्यांना थोडं तिखटच बरं लागतं. व याच्यात पण मी चवीपुरते मीठ टाकून घेते. मिठाचं काही कमी जास्त वाटलं तर आपण चटण्या जेव्हा बनवून जातात तेव्हा आपण थोडी टेस्ट करून त्याच्यात मिक्स करू शकतो, परत एकदा फिरू शकतो. तर हे पण चटणी मी करून घेते छान बारीक. तर ही बघ, थोडी जाडसर झाली, ही पण छान तयार आहे आपल्या चटण्या. अशा 3 ते 4 प्रकारच्या चटण्या आपण बनवून ठेवल्या की महिनाभर टेन्शन नसतं आपल्याला. व अशाच्या काचेच्या बरणीत मी यांना भरून घेते व टिकतातही छान मग आपल्या चटण्या. व मुलांना करायच्या असल्या तर थोड्या तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी घेऊ शकता. याच प्रकारे सेम आपण तिळाची चटणी करू शकतो. तर हे बघ, छान तयार आहे आपल्या चटण्या. तर मैत्रिणींनो, तुम्ही करून बघा व कमेंट्समध्ये नक्की कमेंट करा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मैत्रिणींनो.